करवंद महोत्सवात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी महाराणी गुणवंताबाई यांच्या विवाहाला 370 वर्ष पूर्ण झाले। महाराणी गुणवंताबाई यांची माहेर हे बुलढाणा जिल्ह्याच्या करवंद या ठिकाणी आहे। या ठिकाणच्या इंगळे घराण्यातील 2 मुलींचा छत्रपती घराण्यात विवाह झालेला आहे आणि त्यामुळे यावर्षीपासून आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकारातून करवंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि छत्रपती घराण्याचे 13वे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। या विवाह सोहळ्याला आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज मेहरत, पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते। भावना म्हणण्यापेक्षा आपलं नशीब आहे सगळ्यांचं, तुमचं माझं सगळ्यांचं। आज हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेबांचा हा सोहळा विवाहाचा हा आज आपल्याला बघायला मिळाला। 370 वर्षापूर्वी हा सोहळा झाला होता आणि आज तो आपल्याला जगण्याची संधी मिळाली। नुसतं ते नाही, कारण मी मगाशी भाषणाची म्हटलं की आज आपण सगळे जाऊ, 370 वर्षापूर्वी या सोहळ्यामध्ये आपले पूर्वज इथं होते। हे त्या पूर्वजांनंतर आपल्या मग आजो पंजोबा, खापर पंजोबा, काही तुम्ही म्हणा, त्यांच्यानंतर आपल्यालाच हा सोहळा ही पिढी आपली आहे, हेच आपण हा सोहळा इथं करू शकलो किंवा आज एवढ्या वर्ष, कारण इथल्या लोकांची अनेक वर्षाची मागणी होती किंवा हा करवंद सोहळा व्हावा किंवा हा विवाह सोहळ्याचं इथे व्हावं। इथं जे राजवाडा जो आहे, जे काय बुरुज आहेत ते ढासळलेत, नेस्तनाबूत झालेत, ते परत हे करावेत। आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या आमदार महालेताईंच्या माध्यमातून याला सुरुवात झाली आहे। आज राज्य सरकारनं या सोहळ्याला आणि करवंद महोत्सवाला मान्यता दिली आहे। त्याचबरोबर पुढचे प्रस्ताव पण महाराणी गुणवंताबाई साहेबांचा पुतळा आणि त्यांचा जो राजवाडा आहे तो परत पुनरुभारणी करण्याचा ताईंच्या माध्यमातून शासनापर्यंत गेला आहे आणि आम्ही सगळेजण ताईंबरोबर आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजींना पण आम्ही जाऊन विनंती करू किंवा ह्याला भरघोस निधी द्यावा आणि लोकांच्या अपेक्षा ज्या स्वराज्यातल्या महाराणी होत्या, हे गुणवंताबाई साहेब या म्हणजे छत्रपतींच्या जरी लग्न झालं असलं तरी त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या, लक्षात घ्या। त्या नुसत्या राणी नव्हत्या, त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या व त्यांच्या नावाला त्यांच्या सगळ्याला साजलं असं स्मारक इथं शासनाच्या माध्यमातून उभं केलं।